कॉल करतील. यस, टॉस स्विंग केला जातोय. हेड असा कॉल आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. खूप वेळ झालेला आहे. जोशी इलेव्हन भादवड बी संघ करणं जास्त काही विचारणार नाही. इथे आल्यानंतर कसं वाटलं? खूप छान वाटलं. ॲज अ कॅप्टन म्हणून तू तुझ्या संघाच्या कामगिरीवर खुश आहे की नाही? खुश आहे. आतापर्यंत किती टायटल जिंकलेले आहेत? आतापर्यंत जास्त नाही काय जिंकलेले, बघू प्रयत्न करू. काय सांगशील या स्पर्धेविषयी? खूप छान आयोजन आहे स्पर्धेचं. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. अंकुश नाणेफेक गमावलेली आहे. प्रथम बॅटिंग करावी लागेल. मनासारखं झालं की मनाच्या अपोजिट झालेलं आहे? मनाचे अपोजिट झालेले आहे. मला फिल्डिंगच पाहिजे होती. मग आता तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. काय माइंडसेट आखलेला आहे? किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल? 40+ करण्याचं आहे. कोणाकडून खास अपेक्षा ठेवशील 40+ धावा पूर्ण करण्यासाठी? राकेश, सची, परेश, हरी आणि मी स्वतः. प्रेक्षकांना एक रफ अँड टफ रंगतदार अटीतटीचा सामना बघायला मिळेल. हो, बघायला भेटेल. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स ऑन न्यूज. नाणेफेक जोशी इलेव्हन भादवड बी संघ कर्णधाराने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेला आहे. टीम गंगामाता गुंदवलीला मी आपल्याला घेऊन येते कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओमध्ये. थँक्यू सो मच. थोडस डिसिजन मध्ये बदल करण्यात आलेला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग ही स्वीकारलेली आहे टीम जोशी इलेव्हन भादवड बी संघ कर्णधाराने. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा खेळाडू कक्ष शिवनाथ शंकर चौधरी खेळाडू कक्ष एकच आहे. तिथूनच आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर करायची आहे. खेळाडू कक्ष तोच राहील, अन्यथा तुम्हाला दंडित केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. स्ट्रिक्टली वॉर्निंग सर्व संघांसाठी. आणि जो संघ इथं उशिराने येईल त्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. आयोजकांकडून आमच्यापर्यंत त्या सूचना आलेल्या आहेत. तर थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. पुन्हा एकदा मी सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतात सोनादेवी स्पोर्ट्स न्यू 40+ टेमगर बाळाराम चौधरी फाउंडेशन आयोजित सोनादेवी चषक 2025. पहिला सामना गंगामाता गुंदवली आणि जोशी इलेव्हन भादवड बी या दोन संघांमध्ये आपल्याला बघायला मिळेल. काल स्वराज्य कशेळी या संघाने दमदार कामगिरी केली. सेमी फायनल मध्ये या संघाने प्रवेश केलेला आहे. खूप भन्नाट आयोजन आपल्याला बघायला मिळते. भिवंडी तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट ग्राउंड म्हणून सोनादेवी क्रीडांगणाकडे बघितलं जाते. मागील बऱ्याच वर्षांपासून याच मैदानावर आपण डे नाईट स्वरूपामध्ये देखील स्पर्धा बघितल्या. दिग्गज सिने कलावंत आले. त्यानंतर आपण बघितले क्रिकेट स्टार पटू प्रत्यक्ष या मैदानाला भेट देऊन गेलेले आहेत. या स्पर्धेचे सर्व आहेत बाळाराम चौधरी साहेब आणि युवा नेते रोहित बाळाराम चौधरी साहेब, युवा सेना शहर प्रमुख भिवंडी यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतात सोनादेवी चषक 2025. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. कुठल्या प्रकारचा वेळ दौडू नका. डे 2 दिवस क्रमांक 2 ज्ञानेश्वर मुकादम एक्सपर्ट स्कोरर मॅन ऑफ गोल्डन फिंगर आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. डीजे आरुष खूप चांगली साऊंड सिस्टीम आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. संपूर्ण मैदानाची सजावट अगदी इंटरनॅशनल क्रिकेट लुक देण्यात आलेला आहे. श्री समर्थ मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर सचिन पवार आणि चेतन पवार यांच्या माध्यमातून त्यांचं देखील मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतात सोनादेवी चषक 2025. खरं तर मित्रांनो बघा
गावची आराध्य दैवत ग्राम दैवत आहे नवसाला पावणारी देवी आई सोनादेवी आणि तिच्याच नावाने हे ग्राउंड आपल्याला बघायला मिळते सोनादेवी क्रीडांगण टेमघर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू हे कॉम बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मित्रांनो उद्या खरोखरच महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आहे. आमचे परम मित्र आहेत हास्य समालोचक मुक्काम कराबे गाव नवी मुंबईचा बुलंद आवाज दशरथ पाटील यांचा देखील कॉमेंट्री बॉक्स मधून आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. कालच आम्ही एक स्पर्धा संपन्न केली कोलशेत ठाणे येथे. खूप भन्नाट स्पर्धा होती. गोट्या अंपायर आला होता. दशरथ पाटील देखील आला होता. खूप धमाल आणि कमाल स्पर्धा ही संपन्न झाली. ड्रीम 11 माजिवडा या संघाने त्या चषकावर नाव कोरला झुंजार कोलशेत या संघाला पराभूत करून. चला तर क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. निर्धारित 4 षटकांचा सामना आणि बघा 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटांचा अवधी असेल. स्टॉप वॉच आम्ही लावणार आहोत त्याची नोंद घ्यायची आहे. चला अंपायर सुनील पाटील मॅन फ्रॉम भरोडी आणि अंपायर विश्वास पाटील मॅन फ्रॉम भरोडी. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. खेळाडू कक्षी जो बनवण्यात आलेला आहे तिथूनच आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. अन्यथा तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे बघा. टीम जोशी 11 भादवड बी याची आपण नोंद घ्यायची आहे. चला अंपायर लगेचच सामन्याला सुरुवात करा. कुठल्या प्रकारचा वेळ आपण दौडू नका. एक से बढ़कर एक संघांना आज आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आज जय बजरंग कारिवली संघ देखील इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. तसेच जय हनुमान सरवली हा संघ देखील ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. श्री कान्हाई माता पाये या संघाला देखील आपण पाहणार आहोत. जय बजरंग कारिवली ए वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली जय हनुमान भिनार नंदकिशोर खारबाव एकता स्पोर्ट्स सारंगाव अशा टीम आपल्याला बघायला मिळतील. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झालेल्या टू ओपनर प्लेयर मॅन्डेटरी पॉवर प्ले ते षटक घेऊन येतोय टीमचा संघनायक अंकुश म्हात्रे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीवीर खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग देखील कंपल्सरी आहे. पंचांचा हिरवा कंदील ग्रीन सिग्नल 3, 2, 1 लेट्स प्ले. पंडित पहिला चेंडू ऑन साइडला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतो मिड विकेट सीमारेषेवरून एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता. नकार दिला. पंडित ऑफ दी मार्क झालेला आहे. वैयक्तिक खातं गोलतोय. धावसंख्येचा शुभारंभ करताना पहिल्या चेंडूवर एक धाव जोडली गेली. स्कोर कार्डवर पुन्हा एकदा अंकुश सज्ज होते. टेमघर गावाच्या टोकाकडून राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी तयार झालेला आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल
नरेश वेलकम युवा नेते रोहित चौधरी साहेबांचं शुभ आगमन झालं. त्याने विनंती करतोय आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. लॉफ्टेड शॉट आणि फलंदाजाचं काम तमाम. पहिला बॅटर बाद. नरेश टीमचा कॅप्टन आता शून्यावर बाद होतोय. जबरदस्त मोठा हादरा देताना टीम गंगामाता गोंदवली जोशीलियन बादवड बी या संघाला अर्ली ब्रेक थ्रू मिळून देते. विकेट टेकर गोलंदाज खूप चांगला हा चेंडू टाकला होता आणि फलंदाजाला मोहामध्ये आणला होता फटका खेळण्यासाठी. प्रोटेक्शन होतं डीप मिड विकेटला. प्रतिम झेल टिपला प्रदीप याने आणि पहिला गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. सांघिक 1 या धावसंख्येवर. न्यू बॅटर नंबर ॲट 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी संजय येतोय. डावखोरा बॅटर बघा. स्टॉप वॉच आम्ही लावलेला आहे. टायमर लावलेला आहे. याची नोंद घ्यायची आहे. वेळ दौडू नका कारण आपण थोडेसे डिले आहोत. आज डे 2 मध्ये भिवंडीचा एक बुलंद आवाज आमचे परम मित्र सूत्रसंचालक कव्वाली गायक मंगलाष्टकांसाठी अतिशय फेमस आहेत मोहनदादा भोईर. आपलं टेमघर नगरीमध्ये सोनादेवी चषक 2025 मध्ये मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. डावखुरा बॅटर संजय आता स्ट्रायकिंग एंडला असेल. अंकुश राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला ऑन साइडला तटवलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय चेंडूवर लॉंग ऑन सीमारेषून. पण पाहतो आपण फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. ऑफ द मार्क झालेला बॅटर संजय. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्ड वर 2. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना अंकुश मात्र टीमचा कॅप्टन आहे. मोठी रिस्पॉन्सिबिलिटी मोठी जबाबदारी त्याच्यावर आहे आणि त्या अनुषंगाने आता तो चेंडू डिलिव्हर करतोय. खूप चांगली गोलंदाजी. 3 चेंडू आतापर्यंत टाकल्यात. 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट आपल्या संघाला मिळून देताना अंकुश मात्र फिल्डिंग मध्ये बदलला. याचं कारण म्हणजे डावी उजवी जोडी खेळपट्टीवर आहे. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडासा बदल बघायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. चेंडूला स्विंग केलेला क्षेत्ररक्षक दक्ष. लॉंग ऑन सीमर्श. एक हात का कमाल. फलंदाज बाद. डीजे राकेशची प्रशंसा करावी लागेल. काय अप्रतिम झेल टिपलेला आहे. ए हात मुझे दे दे. एक हात का कमाल. जबरदस्त झेल. सेकंड विकेट इज गॉन. धावपलकर धावा आहेत फक्त आणि फक्त 2. कमालीची गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पॉवरफुल बॉलिंग करताना आता जबरदस्त भेदक आणि घातक गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर मनोहर जोशी येतोय. खर तर न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन संघटनेचे ते प्रेसिडेंट अध्यक्ष देखील आहेत आणि इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहतात. रामदासजी चौधरी यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचे मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. फुल्लर लेनचा चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे चकित केलेला आहे. कोणाला? मनोहर जोशी यांना सुवर्ण संधी आहे. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर
मोहनदादा भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न करीत होता क्षेत्ररक्षक, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर जात होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. 2 धाव पूर्ण करताना बॅटर. तिसरी धाव घेताना आता फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का. थर्ड विकेट इज गॉन. तिसरा बॅटर बाद होतोय तिसरी धाव घेताना. काय गोलंदाजी केलेली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. गोलंदाज अंकुश म्हात्रे याने जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत. 4 धावा धावपलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आफ्टर 1 ओव्हर 4 रन लॉस ऑफ 3 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा आहेत धावपलकावर 4, गडी बाद झालेल्या 3. एक दयनीय स्थिती, खराब अवस्था आपल्याला बघायला मिळते जोशी लिओन भादवड बी या संघाची. जबरदस्त कमालीची गोलंदाजी बघायला मिळाली मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अंकुश द्वारा. अजूनही उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅटर. षटकारासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार गुरुनाथ म्हात्रे यांच्याकडून दिला जाईल. सुवर्ण संधी आहे मनोहर जोशी यांना. एका षटकारासाठी 1000 रुपये आणि षटकारांची तिकडी हॅट्रिक जर पूर्ण केली तर मोहनदादा भोईर यांच्याकडून 1000 हा पुरस्कार दिला जाईल. म्हणजे 1000 रुपये दिले जातील. काय गोलंदाजी केली, जबरदस्त भन्नाट गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. फॉल ऑफ विकेट्सवर आपण नजर टाकली. पहिला बॅटर बाद झाला होता 1 या धावसंख्येवर. दुसरा गडी बाद झाला होता 2 आणि तिसरा बॅटर बाद झाला होता सांघिक 4 धावांवर. दुसऱ्या षटकासाठी प्रदीप पाटील सज्ज होते बॉलिंग मार्कवर. नॉन पॉवर प्लेच्या षटकांना आता सुरुवात झालेली आहे. डबल माइंडेड झाला होता फटका खेळण्यासाठी, पण चेंडू चाललाय स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक दक्ष होता. चेंडूला उचलणार, फेकणार वेल होती बॅटरकडे. 2 धावा पूर्ण करण्याची धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 6 धावा. 6 ला 3 खेळाडू बाद. 6 रन लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट. 3 गडी गमावलेले आहेत. 6 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय प्रदीप पाटील. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. अंधाधुंद बॅट चालवली होती. काही पे निगायावर काही पे निशाणा. चौकारांची हॅट्रिक जरी पूर्ण केली तर मनोहर जोशी यांना 1000 रुपयाचा पुरस्कार मोहनदादा भोईर यांच्याकडून दिला जाईल. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळला होता. चेंडू येतोय मिडॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक झेपावला होता चेंडूवर आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये अजून एक गडी बाद होतोय. मनोहर जोशी देखील आता स्वस्तामध्ये बाद होते. 4था धक्का जोशी लिओन भादवड बी या टीमला. सात या धावसंख्येवर 4 फलंदाज बाद झालेले आहेत. हाराकिरी आता फलंदाजीमध्ये बघायला मिळते. खराब स्थिती सध्या तरी बघायला मिळते जोशी लिओन भादवड बी या संघाची. 40+ क्रिकेट. 1 धाव उत्तम आरोग्यासाठी दीर्घ आयुष्याची गृह किल्ली. क्रिकेट खेळत राहा, हिट राहा, फिट राहा. आजच्या जमान्यामध्ये जो फिट आहे तोच हिट आहे. प्रदीप पाटील पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. सामना करेल बॅटर. आता इथून भागीदारीची नितांत आवश्यकता आहे. ती भागीदारी होणे हे गरजेचं आहे. भादवड बी संघाचा आपण जर विचार केला तर कंट्रोल पूलचा फटका होता. चेंडू चाललाय मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. घरंगळत चेंडू आला होता डीप मिड विकेटला. 1च धाव मिळेल, एकापेक्षा काही अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना स्कोर कार्डवर 4 बाद 8. षटक क्रमांक 2 मार्गस्थ प्रगती पथावर. पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होते बॉलिंग मार्कवर. टेमगर गावाच्या टोकाकडून छोटासा रनवे, राईट आर्म, ओव्हर द विकेट. यानंतर जय बजरंग कारिवली आणि जय हनुमान सरवली असा सामना आहे. दोन्ही कॅप्टन आपण इथे जर उपस्थित झाला असाल तर बघा, मिड इनिंग नंतर, इनिंग ब्रेक नंतर आम्ही या 2 संघांमध्ये नाणेफेकी संपन्न करणार आहोत. प्रदीप पाटील
सज्ज होते आडव्या बॅटनं हा फटका खेळले अक्रॉस दी लाईन होऊन क्षेत्ररक्षक दक्ष होता. शॉर्ट मिड विकेटला प्रोटेक्शन चांगलं, फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 9 धावा, गडी बाद झाल्या 4. शेवटचा चेंडू आहे, षटक क्रमांक 2 हे प्रगती पदावर आणि हा अंतिम चेंडू दुसऱ्या षटकामधील. फुलटा चेंडू फेकून दिलेला स्विच हिट आउट ऑफ द पार्क. हा धमाका सिक्सर. डीजे या षटकाच्या साह्याने 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा धाव बलक 4 बाद 15. या स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला सर्वतोपरी रामदास चौधरी यांचं शुभ आगमन झाले, त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. बाळाराम मधुकर चौधरी साहेब, ज्येष्ठ नगरसेवक श्री रोहित बाळाराम चौधरी, युवा सेना अध्यक्ष, या स्पर्धेसाठी खरोखर ते प्रणेते आहेत या स्पर्धेचे. त्यांच्याकडून रोख रक्कम 50,000 रुपये आलेले आहेत, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. पद्माकर चौधरी साहेब यांच्याकडून 20,000 रुपये रोख आर्थिक सहाय्य आम्हाला आलेलं आहे, त्यांचे देखील विशेष मी आभार व्यक्त करतोय. तसेच भावेश अंकुश मात्रे यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेला त्या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. स्वर्गीय वंदना अंकुश मात्रे यांच्या स्मरणात त्यांचे देखील विशेष आभार. आणि टॉस बॉक्स देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणार आपण पाहतात. स्वर्गीय वंदना अंकुश मात्रे यांच्या नावाने हा टॉस बॉक्स आपण पाहतात. तसेच प्रदीप शिवनाथ चौधरी यांच्याकडून प्रथम पारितोषिक आम्हाला आलेलं आहे, स्वर्गीय शिवनाथ शंकर चौधरी यांच्या स्मरणार्थ. तसेच 15,000 रुपये कॅश प्राइस त्यांच्याकडून आम्हाला आलेला आहे, त्यांचे देखील विशेष आभार. मोठा फटका खेळला होता, सेफ लँड झाला होता चेंडू. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलणार फेकणार वेल होती बॅटरकडे. 2 धावा कंप्लीट करण्याची धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 17 ला 4 खेळाडू बाद. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी गीत मात्रे सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. खेळपट्टीवर प्रदीप आणि कृष्णा ही जोडी आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही. चेंडू आणि बॅट मध्ये एक चिकी सिंगल, चोरटी धाव पूर्ण करताना बॅटर ह्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 18 धावा, 18 लॉस बाय 4 विकेट. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी गीत मात्रे सज्ज होते. सामोर जाईल बॅटर प्रदीप, ज्याच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार देखील आलेला आहे. पुलचा फटका, 1 बॉल, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. व्हेरी गुड शॉट, 4 रन्स. थँक्यू डीजे आरुष, खूप चांगले मधुर संगीत पेश करताना. त्यानंतर शरद गोपाल चौधरी याचकडून आम्हाला 10,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य आलेलं आहे, स्वर्गीय गोपाल अर्जुन चौधरी यांच्या स्मरणार्थ. त्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. तसेच करसन गुरुनाथ फुलोरे उद्योजक टेमगर, स्वर्गीय गुरुनाथ राजाराम फुलोरे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या वतीने आम्हाला 5,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य आलेलं आहे, त्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. त्यानंतर उमेश रमेश चौधरी यांच्याकडून खरं तर आम्हाला स्वर्गीय रमेश गंगाराम चौधरी यांच्या स्मरणार्थ संपूर्ण सन्मान चिन्ह आपण या स्पर्धेसाठी पाहतोय, ते त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत, त्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव पलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 23 धावा. आता मात्र 5व्या गड्यासाठी एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहतोय या 2 खेळाडूंमध्ये.
चांगला फटका आहे, बघूया. हॅमट केले चेंडूला, चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक दक्ष चेंडूला उचलणार, फेकणार. वेळ होती बॅटरकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. धावसंख्या वाढते, धावफलकावर 25. आता मात्र एक ज्ञानेश्वर मुकादम चांगली भागीदारी होताना या दोन खेळाडूंमध्ये चांगला जम बसलेला आहे. खर तर प्रदीप खेळतोय 13 धावांवर, 1 षटकार आणि 1 चौकार त्याने लगावलेला आहे. त्याला तोला मोलाची साथ देतोय कृष्णा, ज्याने 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. वैयक्तिक तो 4 धावांवर खेळतोय. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी गीत म्हात्रे सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. विजय पाटील साहेब पिसे उद्योजक यांच्याकडून 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, त्यांचे देखील विशेष आभार. बाळारामदादा फुलोरे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, त्यांचे देखील विशेष आभार. लॉफ्टेड शॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क. पंचांचा इशारा काय आहे ते बघूया. वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. एक्झॅक्टली तिथे काय घडले पाहूया. लगातो 6 70 चे हे बॉल आहेत. बघूया तिथे काय घडलंय. या सिक्सर, जबरदस्त ताकदवान आणि बलवान हा फटका होता. फेकून दिला होता चेंडूला वाईड ऑफ, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धाबांसाठी. त्यानंतर मनोहर जोशी साहेब अध्यक्ष न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी, त्यांच्या माध्यमातून आम्हाला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे, त्यांचे देखील विशेष आभार. शैलेश बालाराम चौधरी समाजसेवक, त्यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, त्यांचे देखील विशेष आभार. फुलटॉस चेंडू होता, चेंडू मात्र चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेकडे वेगाने. आउटफील्ड अतिशय दमदार आहे, धावा मिळतील 4 चौकार. बंधू काका चौधरी शाखा प्रमुख या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला 4,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलेलं आहे. बॉल देखील त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत, त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. कुमार आदित्य धनाजी इताडकर समाजसेवक, त्यांच्या माध्यमातून आम्हाला 2,500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेले आहे, त्यांचे देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. सोनादेवी चषक 2025 च्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा आहेत धावफलकावर 35. या षटकामध्ये 20 धावा आल्या. महागडी गोलंदाजी, एक्सपेन्सिव्ह हे ओव्हर आपण बघितलं. गीत मात्रेवर हल्ला चढवला. खरं तर प्रदीप आणि कृष्ण याने. वेलकम बंधू काका, आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो. वेलकम बंधू काका चौधरी साहेब शिवसेना शाखा प्रमुख, त्यांच्या माध्यमातून आम्हाला 4,000 रुपयाचं सहाय्य आलेलं आहे, त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय आणि विशेष आभार व्यक्त करतोय. सोनादेवी चषक 2025 च्या माध्यमातून. चला टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन या. जय हनुमान सरवली आणि जय बजरंग कारिवली बी. चला स्वर्गीय वंदना अंकुश मात्रे टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आम्हाला जॉईन व्हायचं आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. आतापर्यंत तुम्ही बरोबर 15 मिनिटं घेतलेली आहेत 3 षटकांसाठी. ओव्हरहेड चांगला मेंटेन ठेवलेला आहे. शशिकांत पाटील अंतिम षटकासाठी. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. आता मात्र एक चांगली टोटल धावफलकावर बघायला मिळते. 35 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त. गडी बाद झाले 4. स्टिअर करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि बॅट मध्ये प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. फलंदाजाला मात्र पूर्णपणे बीट केलेला आहे गोलंदाज शशिकांत याने. धावा कायम आहे धावफलकावर 35. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ. पहिल्या इनिंग मधील हा पुढचा चेंडू. स्वीपच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा पुन्हा एकदा हवं तसं संपर्क होत नाही. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव धावफलकावर प्लस केली जाईल. धावसंख्या वाढते धावफलकावर 36. किमान सकाळचं सत्र आहे. मोहनदादा भोईर 40 धावा जर जोडल्या तर निश्चितच एक फायटिंग स्कोर असणार आहे.
टीम गंगामाता गोंदवली संघासमोर. पण त्या धाबा मी तर म्हणेन खऱ्या अर्थाने 5व्या गड्यासाठी खूप चांगली भागीदारी. प्रदीप मात्र धुवाधार बॅटिंग करतोय. 2 षटकार त्याने लगावलेले आहेत, 2 चौकार लगावलेले आहेत. तो वैयक्तिक 23 धावांवर खेळतोय. तुफानी फटकेबाजी, इनसाइड आउटचा फटका, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा चौकार. प्रदीप एकाकी किल्ला लढवतोय खेळपट्टीवर. 1 मॅन अँकर रोलची भूमिका आता आपल्या संघासाठी पार पाडताना धुवाधार बॅटिंग करतोय. संघ अडचणीमध्ये होता. मुसीबत में खडा बाई सबसे बडा. आणि काय फलंदाजी दाखवतोय आपल्या संघासाठी. 27 धावांवर तो खेळतोय. धावसंख्या धावपलक 40. एक समाधानकारक धावसंख्या आता बघायला मिळते. शशिकांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाही. स्विंग अँड मिस, फंटास्टिक बॉल. चेंडू जातो डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहे. धावपलक 40. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक आहेत. पुन्हा एकदा शशिकांत. चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन होत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. उजव्या एसटीच्या बाहेर वळण घेणारा चेंडू आपण बघितला. स्क्वेअर चेंडू होता. एक अवांतर धाव पलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 41 धावा. षटकातील पुढचा चेंडू टेमगर गावाच्या टोकाकडून शशिकांत. स्टेप आउट होणार, फटका खेळलेला जबरदस्त लॉफ्टेड शॉट. चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे. फ्लॅट 6 षटकार. मॅरेथॉन इनिंग खेळतोय बॅटर प्रदीप. 33 धावांवर खेळतोय. त्या सांघिक धावा आहेत धावपलकावर 47. आता धावसंख्येने निश्चित डेंजर झोन मध्ये प्रवेश केलेला आहे. तुफानी फटकेबाजी करताना आता बॅटर. अजून एक दमदार शॉट. एक धाव पूर्ण करताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण करतोय प्रदीप. धावा आहेत धावपलकावर 49 आणि बरोबर 50 धावांचे लक्ष्य पार करावे लागेल हा सामना जिंकण्यासाठी गंगामाता गोंदवलीला. थँक्यू सो मच. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आमचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक बाळाराम मधुकर चौधरी साहेब, या स्पर्धेचे प्रणेते शिलेदार साहेब. मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. आणि त्यांच्या समवेत रोहिदास भाऊ चौधरी यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचे देखील मी सोनादेवी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम 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 वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला तर दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी स्वर्गीय वंदना अंकुश मात्रे टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. जय बजरंग कारिवली बी आणि जय हनुमान सरवली. चला या दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये या. आले का दोन्ही कॅप्टन? टॉस करण्यासाठी मी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भिवंडी तालुक्यातील ज्येष्ठ नगरसेवक या स्पर्धेचे प्रणेते शिलेदार बाळाराम चौधरी साहेबांना विनंती करतोय. साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस शुभ हस्ते त्यांचे केलं जाईल. टेल आलेला आहे. जय बजरंग बी कारिवली संघ कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे.
तर मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ मध्ये. तिथे सज्ज आहेत भिवंडीचा एक बुलंद आवाज मोहनदादा भोईर. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो. धन्यवाद जयवंत. सोनादेवी चषक 2025 या स्पर्धेचा मित्र आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधून पहिला सामना आपण दोन दिग्गज संघामध्ये पाहतो. एका बाजूला जोशी 11 भादवड विपक्ष गंगामाता गुंदवली. सामन्याला सुरुवात देखील झालेली आहे. पहिली इनिंग आपण पाहिली. गंगामाता गुंदवली संघानं प्रथम षटकार स्वीकारलं आणि खास करून आमंत्रित केलं होतं जोशी 11 भादवड संघाला प्रथम फलंदाजीसाठी, ज्याने 4 षटकांच्या अंती धावा केल्या 49 आणि विजयाचं लक्ष्य आहे 50 धावांचं. गणपती बाप्पाला साष्टांग नमन करून मी आजच्या स्पर्धेला प्रारंभ करतोय. विघ्नहर्ता विघ्नेश्वरा, कलेचा आणि विद्येचा देवता, 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती श्री गणराज. खऱ्या अर्थानं प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजने करतोय आणि आज देखील या समालोचन कक्षाला समालोचनाला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पाचं केलं जाईल विशेष पूजन स्तवन. सर्व सोनादेवी चषक 2025 या स्पर्धेमधून तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. आपण पाहतो आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ता आणि स्पर्धेचे वन मॅन शो सन्माननीय माधवजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो, बिग शो पाहतोय. अतिशय वाखाणण्याजोगीची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधून पहिला सामना दोन दिग्गज संघ. हॅलो बेटा, आवाज थोडासा आउटपुट बाहेर. विश्वनाथ पाटील, तुमचं देखील आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. खऱ्या अर्थानं लाले नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहेत. चला चला चालू करा, मॅच चालू करा. चला क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष आपण पाहतोय. सोनादेवी चषक 2025 या स्पर्धेचं थरार. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ता, या स्पर्धेचा वन मॅन शो सन्माननीय माधवजी चौधरी साहेब यांची देण आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतोय. चला पंचांनी देखील विनंतीशील आपण सामन्याला लगेच सुरुवात करा प्लीज. अंकुश आणि प्रदीप ही सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. 50 धावांचं लक्ष आणि या बघा मित्रांच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाला जेवणाची उत्तम सोय आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला भोजनाची व्यवस्था झालेली आहे. सन्माननीय कैलासवासी प्रमोद सोमनाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ मान्य श्री लक्ष्मण सोमनाथ चौधरी यासकडून आज जेवणाची उत्तम सोय आणि पहिला चेंडू पेस करता नॉन साइडचा अतिशय चांगला फटका चेंडू जातो मिडी विकेटला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकातला गोलंदाज पंडित
50 धावांचं लक्ष पाठला करताना इनिएक्शन मध्ये सलामी जुरी आपण पाहतोय गंगामाता गोंदवले संघाची. अंकुश आणि प्रदीप पहिला चेंडू पेस करताना अंकुशाच्या बॅटमधून 2 धावा संघाने स्वतःच आपण ओपन केलं. धावसंख्या होती बिनबाद 2. ओव्हर क्रमांक पहिलं. गोलंदाज पुन्हा एकदा पंडित सज्ज मारत पंचांना क्रॉस करतो. हरकत पाहूनचा रनअप घेताना स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. फलंदाज अंकुश याला चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या अस्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पंडित. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं त्याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. फलंदाज थोडासा अवक्का बाहेरचा चेंडू आउट ऑफ स्टंप. पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्मला. धावसंख्येकडे पुढे सकते. धावसंख्या होती बिनबाद 3. ओव्हर क्रमांक पहिला. विजयाचं लक्ष 50 धावांचं. प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर 12.50 ची सरासरी. आणि खऱ्या अर्थाने लक्ष गाठायचं असेल, या धावा जमा करायच्या असतील तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. आता माझा चेंडू सुंदरसा स्पंज केलाय. चेंडू जातोय पॉइंट सेमारकडे ट्रॅव्हल होतो. मार्गस्थ होतोय. मनोहर जोशी याला बीट करून चेंडू समाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार येतो. या चौकार संघ धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती बिनबाद 7. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहिला. करूया चौक्याचं सेलिब्रेशन. ओ टू डूज आहे. या चौकारानं खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमधून थोडीशी संजीवनी मिळते गंगामाता गोंदवले संघाला. ऑफस्टमच्या थोडासा अतिशय बाहेरचा चेंडू. चेंडूला सुंदर असं स्पंज केला. अतिशय चांगला फटका आपण अंकुशाच्या बॅटमधून पाहिला. 4 धावा मिळतील. 4 धावांची संख्या. धावसंख्या बिनबाद 7. ओव्हर क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष 50 धावांचं. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. हॅलो. नेक्स्ट बॅट्समन बॅटल येतो विनोद. अतिशय चांगला चेंडू. प्रतिम उत्तम चेंडूची फेक आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आउट ऑफ स्टंप. थोडासा बाहेरचा चेंडू निश्चित स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थात तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचा आशीर्वाद असतं तुमचं पदल आलित्य. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पंडित. अतिशय चांगला चेंडू. प्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज. आणि मला वाटतं फलंदाज या ठिकाणी हिट विकेट स्वरूपाने बाद झालेले आहे विनोद. षटक क्रमांक पहिला संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 7.
थोडीशी संत सुरुवात आणि खराब सुरुवात निगडी सुरुवात करताना आपण संघ पाहतो गंगामाता गोंदवली. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर गंगामाता गोंदवली थोडासा बॅकफुटवर आहे. साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून या संघाला सत्ता आली नव्हती. वेलकम कपिलजी गायकवाड, वरालदेवी ताडे संघाचे कोच, आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. उमेशजी चौधरी, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. बघा मित्र, या ठिकाणी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं आम्हाला मोलाचं सहकार्य प्राप्त झालं, या स्पर्धेमध्ये ज्यांच्याकडनं ट्रॉफीज, संपूर्ण स्पर्धेला ट्रॉफी ज्यांच्याकडनं पुरस्कृत झाल्यात ते सन्माननीय भावेश अंकुश म्हात्रे या व्यासपीठ मंचावर उपस्थित झालेले आहेत. स्वर्गीय वंदना अंकुश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांच्याकडे आम्हाला या ट्रॉफीज या ठिकाणी उपलब्ध झाल्यात. अंकुश रघुनाथ म्हात्रे भावेश यांचे पिताश्री या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील सोनादेवी चषक 2025 मधून मनापासून स्वागत. क्या बात आहे. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान आदरणीय रोहिदास भाऊ चौधरी यांच्याकडे देखील या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद. ही स्पर्धा संपन्न करण्यामागे खऱ्या अर्थाने या दानशूरांचं मोलाचं सहकार्य आणि नुकतंच ज्यांचं या स्टेजवर या मैदानामध्ये शुभ आगमन झालं ते सन्माननीय रोहिदास भाऊ चौधरी यांच्याकडे देखील या स्पर्धेला, या ऑर्गनाइज कमिटीला, आयोजकाला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या ठिकाणी आलेले. धन्यवाद. आणि बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. पहिल्या ओव्हरमधून थोडासा बॅकफुट आपण संघ पाहतो गंगामाता गोंदवली. आज गंगामाता गोंदवली संघाला देखील यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच शुभेच्छा आहेत. या प्रेक्षक म्हणून खास करून आमचे सचिन म्हात्रे असतील, केतनजी म्हात्रे, शिवसेनेची उपशाखा प्रमुख सन्मान्य राजनजी चौधरी आपण देखील खऱ्या अर्थानं वेळात वेळ काढून या सोहळ्यासाठी, या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने तुमचं देखील मनापासून स्वागत करतोय. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका प्रदीप याच्या बॅटमधून, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, तीन धावा कंप्लीट. या 3 धावांनी संघाची धावसंख्या 3 ने पुढे सकते, धावसंख्या होती ती 10. बॉलर्स नेम प्रदीप. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं, गोलंदाज प्रदीप. कशाला गणपती ना, अरे तू ये उद्या मग सांगतो तुला काय. यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन, आणि प्रेक्षक मध्ये खास करून आमचे सचिन म्हात्रे आणि केतन म्हात्रे गोंदवली सध्या आउट ऑफ टूर. प्रयागराज जिथून त्यांनी या स्पर्धेला ऑल द बेस्ट केले. धन्यवाद सचिन, धन्यवाद केतन. गंगामाता गोंदवलीसाठी त्यांच्याकडनं भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. कपिलजी गायकवाड आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. थोडासा स्पीडअप करा, वेल कमी घ्या प्लीज. औषधच्या थोडासा बाहेरचा चेंडू स्टिअर केलाय, चेंडू पॉइंटला जातो, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, तिसरी धाव काढण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि या प्रयत्नामधून महत्वाची विकेट. धावचित बाद प्रदीप याची कडे मात्र संपुष्टात. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा मऊ मात्र आवडता आणि तिसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज प्रदीप बाद होतोय. तर या 2 धावांनी सांगायची धावसंख्या देखील 2 ने पुढे सकते, धावसंख्या होती ती 12. नेक्स्ट बॅट्समन राकेश. तर बघा गंगामाता गोंदवली संघाची सर्वात भिन्नेची जोडी इन ऍक्शन मध्ये मैदानामधून पाहतोय. खऱ्या अर्थानं या सामन्यामधून विजय संपादित करायचा असेल तर या जोडीला मैदानामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या 2 फलंदाजाकडे एक चांगला भरपूर उत्तम खेळ आहे, चांगले फटके आहेत. खास करून राकेश हा संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड समजला जातो, संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज समजला जातोय आणि सध्या स्ट्राईक रोटेट करण्याची संधी देखील राकेश याला आहे.
50 धाबांचं भलं मोठं लक्षाचा पाठलाग करताना संघ आपण पाहतोय गंगामाता गोंदवली. दुसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात. गोलंदाज प्रदीप पुन्हा एकदा सज्ज मारत 55 क्रॉस करतोय. हलक्यात पाणूचा रणप घेताना रॅटम ओरचा मारा. चला बेल कमी घ्या, स्पीडअप करा. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा पटका, मात्र प्रॉपर चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. पंच देतील बाईटचा इशारा. एक दबीचा निर्बळ धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती 13. खऱ्या अर्थानं फटका म्हणजे फलंदाजासाठी एक लॉलीपॉप होता, मात्र त्या चेंडूचा त्याला उत्तम समाचार घेता आला नाहीये. धाव मिळते फक्त 1 अवंत रूपाने. धावसंख्या बिनबा 3 बाद 13. चेंडूला सुंदरसा स्पर्कट केलाय. चेंडू जातोय पॉइंटला. हळूहळू मार्गस्थ होतोय. या मैदानाला कुठेतरी गुदगुल्या करत 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 चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. या चौकाराने संघा धावसंख्या 4 ने पुढे असते. धावसंख्या होते ती 17. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडूचा फलंदाज थोडासा बागपोडला गेला. चेंडूला सुंदरसा स्पर्कट केलं होतं खाली क्षेत्र आणि पॉइंट सीमारेषा क्लिअर करताना चौकार येतोय. वेळेच्या संदर्भात मी थोडंसं सहकार्य करा. दोन्ही संघाच्या कॅप्टनांना विनंती बघा, आपण वेळेच्या संदर्भात थोडंसं सहकार्य करा. चेंडूवर मोठा फटका. चेंडू जाईल असं वाटलं होतं. चेंडू आउट ऑफ पार जाईल का? फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमच्याकडे प्लेसमेंट देखील फार महत्त्वाचं असतं. ऑन साईडचा फटका सरला. चेंडू जातोय डीप मिडॉनला. चांगले क्षेत्ररक्षक आपण पाहिलं आणि महत्त्वाचा झेल कॅरी करताना क्षेत्ररक्षक आणि महत्त्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज. राकेशची खेळी मात्र संपुष्टात. आता गोंदवली संघ थोडासा अडचणीत. नेक्स्ट बॅट्समन मैपत. नेक्स्ट बॅट्समन मैपत. बघा मैपत याच्याकडे देखील चांगला खेळ आहे. उत्तम दर्जाचा हा देखील खेळाडू आहे. बाणदास पाटील फॅम टीम आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये गंगामाता गोंदवली. खऱ्या अर्थाने या स्पर्धेत संघाच्या माध्यमातून देखील क्रिकेटचा एक बिग इव्हेंट आपण पाहिला. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा या संघानं साकारली. चेंडूला जागेवून कुठेतरी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पद्धत आली. तिचा वापर करताना दिसत नाही फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या ती धावसंख्या होती ती 17. पहिल्या 2 ओव्हरचा आपण जर विचार केला तर परिपूर्ण बॅकफुटवर संघ आहे गंगामाता गोंदवली. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 33 धावांची गरज. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून आणि क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा आपण पाहतोय. सोनादेवी चषक 2025 ही स्पर्धा चला जोशी 11 बहादूर संघाचा कॅप्टन. आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या ती धावसंख्या होती ती 17. उर्वरित 12 चेंडूमध्ये अजून विजयासाठी गंगामाता गोंदवली संघाला गरज आहे 33 धावांची. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 16.50 ची सरासरी आहे आणि सरासरी खऱ्या अर्थानं गाठायची असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, लाईट क्रिकेट खेळावं लागेल गंगामाता गोंदवली संघाला. या अगेन्स्ट जर आपण
जोशी 11 बहादूर बी संघाचं अपडेट पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमधून जोशी 11 बहादूर संघाने देखील धावा केल्या होत्या फक्त आणि फक्त 15. मात्र उर्वरित 2 ओव्हरमधून अतिशय चांगली उत्तम फलंदाजी आपली बॉलरचं नाव गीत मात्रे याला तब्बल 20 धावा कुठल्या, त्यानंतर शशिकांत पाटील याला 13 धावा आणि या अनुषंगाने कुठेतरी एक चांगला ॲबेल स्कोर साकार करताना आपण पाहिलं. जोशी 11 बहादूर संघाला तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिकवाला सांगितलं. तिसरं गोलंदाज येतोय प्रदीप पाटील. तो कोण होता? लेफ्ट हँड राऊंडचा मारा. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे आउट ऑफ स्टंप. पंच देतील वाईटच्या इशारा. एक धावेचा निर्बाळा धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती 18 ओव्हर क्रमांक तिसरं. विजयापासून अजूनही 32 धावा दूर आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 32ची गरज. प्रति ओव्हरचा विचार केला तर 16 धावांची सरासरी. स्ट्राईकला शशिकांत आहे. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसा ऑब्ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. या 2 धावांनी संघ धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती ती 20. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी अजून 30ची गरज. अजूनही सामना संपलेला आणि अजूनही दोन्ही संघांना एक समान संधी आहे. किमान 1 ते 2 मोठे फटके गंगामाता गोंदिवली संघाला इन ऍक्शन मध्ये आणू शकतात. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे गंगामाता गोंदिवली संघाला. शशीच्या बॅट मधून मोठा फटका सजलाय आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. बिग विकेट. बडी सफलता या प्राप्त होते गेंदबाज. फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थात तुमच्याकडे तुमचं प्लेसमेंट फार महत्वाचं असतं. जागेची निवड फार महत्वाची आहे. चेंडू जागेवर फोर्स केलं होतं. चेंडू येतोय वाडिश डीप लॉंगॉनला चांगली क्षेत्ररक्षण पाहिलं आणि महत्वाचा फलंदाज झेल बाद होतोय शशिकांत. नेक्स्ट बॅट्समन जातो गीत. मग तर पडदा काला पाहिजे. काय तरी आता नशीब पडदा बांधले म्हणून थोडा तरी राहिले. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पंच नो बॉलचा इशारा करतात. 1+2 एकंदरीत 3 धावा. या 3 धावांनी गंगामाता गोंदिवली संघाची धावसंख्या होते ती 23. विजयाचं लक्ष 50 धावांचं पाठला करताना गंगामाता गोंदिवली संघ तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. अद्यव स्थिती आपण पाहतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक दक्ष आहे. मात्र फ्री हिट चेंडू. धाबा किती? पुन्हा एकदा 3 धाबा कंप्लीट झाल्या. अतिशय प्रतिम उत्कृष्ट आपण पाहतोय. रनिंग बिल्डिंग अतिशय सुंदर सुरेख आपण पाहतोय. 2 फलंदाज मग 3 धाबा कंप्लीट झाल्या. 3 धाबाने संघाची धावसंख्या 3 ने पुढे सकते आणि धावसंख्या होती ती 26. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 24ची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. येणारे 9 चेंडू विजयासाठी 24ची गरज. 2 मोठे फटके या स्पर्धेमध्ये थोडीशी रंगत आणि चुरस आणतील. अतिशय चांगला चेंडू. प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू हाताला गोलंदाज आणि फलंदाज होतो त्रिफळची बाद. बिग ब्लो. मोठा धक्का संघाला. मैपत याची खेळी मात्र संपुष्टात. यानंतर बिग मॅच. जनमान सरावली विपक्ष जय बजरंग कारिवली बी. नेक्स्ट बॅट्समन राजन.
आम्हाला बरं आहे. मग त्या एक बरं आहे. चला चला चालू करा चालू करा. चला थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर, तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. फुलेंचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित अंदाज. षटक क्रमांक संपलं का नाही? बॉल बाकी आहे. एक बाकी आहे. एक वाईड होता एक नो होता. शेवटचा चेंडू बाकी आहे. किती 7 मध्ये किती पाहिजे? येणारे 7 चेंडू विजयासाठी 24 ची गरज. विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जातो शॉर्ट सेलिंग डाऊनला. 2 धावा घेण्याची संधी, 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 28. सन्माननीय जयवंतजी पाटील त्याचबरोबर रुपेशजी चौधरी या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. चौथ्या षटकाला प्रारंभ सुरुवात. गोलंदाज रवी आणि पहिला चेंडू मात्र त्यांच्या माध्यमातून थोडासा स्वेर आपण पाहतोय. 29. वेलकम. सन्माननीय बलवंतजी चौधरी तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका आहे. एक कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न. गीत याच्या बॅटमधून सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 31. 5 मध्ये 19. येणारे 5 चेंडू विजयासाठी 19 ची गरज. चला यानंतर लगेच फिल्डिंग लावा सरवली. पुन्हा एक 2 साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज बदलतो. गीत याची खेळी मात्र संपुष्टात. आपली फिल्डिंग का बॅटिंग आहे? त्यांची फिल्डिंग आहे. त्याची बॅटिंग घेतली टॉस जिंकून.
नेक्स्ट बॅट्समन जातो जय हिंद. चेंडूला पुल काढण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित समोर साधता आलं होतं. चेंडू जातो शॉर्ट फाईनला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळते फक्त एक. या एक धावीने आता मात्र फक्त आणि फक्त पराभूचं अंतर थोडंसं कमी केलं जातं. पुन्हा एकदा ऑन साईडचा फटका सजलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष. या बॉल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्तम जल कॅरी केला जातो आणि महत्वाचे विकेट. या चौकारानं फक्त आणि फक्त थोडंसं प्रभावाचं अंतर कमी झालं. डॉलबॉल आहे का? अडला गंगामाता गोंदवली अँड गुड लक. सरवली संघाचा कॅप्टन आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओके 2 मिनिट. चला तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचा